देशातील पहिला कंटेनर थीम भव्य मत्स्यालय अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मैदानात होणार आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 60 कोटी रुपयांचा खर्च येणार असून पुढील 8 महिन्यात ते मत्स्यालय कार्यान्वित होईल असा अंदाज आहे। रायगडच्या पर्यटनासाठी एक माइलस्टोन ठरेल असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय। अलिबाग नगर परिषदेच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत अलिबाग समुद्र किनारी भव्य मत्स्यालयाची उभारणी केली जाणार आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन शुक्रवारी पार पडलं। यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। दुबईच्या धर्तीवर या कंटेनर थीम मत्स्यालयाची निर्मिती होणार आहे। कंटेनर पद्धतीचा या अभिनव मत्स्यालयात बोगद्याच्या आतून सागरी माशांचं विश्व अनुभवता येणार आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी हा प्रकल्प एक असून यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडून 60 कोटी रुपयांचं विशेष अनुदान मंजूर केलंय। या प्रकल्पात विविध प्रकारचे सागरी मासे या मत्स्यालयात ठेवले जाणार आहेत। 40 फूट लांबीच्या मत्स्यालय टनलचा यात समावेश असणार आहे। याशिवाय या मत्स्यालयात पर्यटकांना पाण्यात उतरून सागरी जीवसृष्टीचा अनुभव घेता येणार आहे। फूड कोर्ट आणि कॅफेटेरियाचाही समावेश असणार आहे। 8 महिन्यात मत्स्यालयाचं बांधकाम पूर्ण केलं जाणार आहे। आगामी काळात अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय आकर्षणाचं केंद्र ठरेल असा विश्वास आमदार दळवी यांनी व्यक्त केलाय। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। तत्पूर्वी मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी प्रास्ताविक मांडलं। यावेळी अलिबागचे माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण मुरुड नगरपालिका बघितली तर मुरुड नगरपालिकेमध्ये अलिबागपेक्षा 5 पट मी कामं केलीत, कारण ती सत्ता माझ्याकडे होती। पण जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा दुप्पट मी दिलं। म्हणजे लगभग 287 कोटी रुपये त्या एका नगरपालिका क्षेत्रामध्ये मी विविध कामाला खर्च केला। हे त्रिवार सत्य आहे। त्याच्यामध्ये तो रस्ताही केला आपण, अलिबाग मुरुड साळव मुरुड हाही रस्ता केला। पण अलिबागला वेगळ्या प्रकारचे एक डीपीआर तयार करायला पाहिजे। मी शिवना बोललो की आपल्याला वेगळं काय करता येईल का, प्रशासनाशी बसा, त्यांच्या सहकार्याशी बसा आणि काय त्याच्यामध्ये करता येईल ते आपण करूया असं मला वाटतं। की बरेच आपले बॅकलॉग भरून काढायचे, त्यामुळे मागे सगळं निघून गेलं सोडून देऊया। पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये अलिबागच्या डेव्हलपमेंटसाठी जो मागाल निधी, म्हणजे मुरुडला मी 287 500 कोटी सहज देऊ शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच एक विचार मंत्राच्या माध्यमातून पर्यटकांना काय देता येईल का या संदर्भातले विविध अशा पद्धतीचे छोटे मोठे प्रकल्प आपण आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया। मला वाटतं नगरपालिका निवडणुका मे एंड पर्यंत लागतील, त्याच्या अगोदर सगळ्या काही एनओसी असतील त्या फटाफट घेऊन आपण कार्यक्रम उडूया असं मला वाटतं। त्यानंतर मग पॉलिटिकली प्रेशर, मग आम्ही काय केलं असं सगळं होतं गोष्टी, का राजकारणामध्ये असावंच लागतं, त्याशिवाय आम्हालाही स्फूर्ती येत नाही असं मला निश्चित वाटतं। तर आता ग्राउंड क्लिअर आहे, त्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती खेळायला काय हरकत नाही आहे। आणि प्रशांतच्या कॅप्टनशिप मध्ये असं काय मी सांगणार नाही किंवा दुसरा कोणी कॅप्टन हे नव्याने खरं तर हॉस्पिटलचे आपण टेंडर झालं, त्याचं येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये आपण एक चांगलं ओपनिंग त्या ठिकाणी ठेवतोय। एक अद्ययावत हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल 450 कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून दिला आहे। त्याचं 150 कोटीचं काम पहिलं आपण सुरू करतोय, म्हणजे हे टेंडर पूर्ण होऊन काम सुरू करतोय। जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी आपण विशेष बाब निधी आणलाय, एक चांगलं त्या ठिकाणी जिल्हा परिषद इमारत होऊ शकेल। प्रांत ऑफिसला आपण एक विशेष निधी आणलाय। तर मला असं वाटतं जे लोकांच्या अपेक्षित होतं, त्या लोकांना पाहिजे होतं ते देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला। येणाऱ्या काळामध्ये देखील पक्षविरहित असंही कधी करणार नाही, पक्षविरहित काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, कारण ते माझं काम आहे करार्थाने। आणि मग पत्रकारांचं पण सजेशन पाहिजे, इतर नेतेगणांचं पण पाहिजे, किंवा ज्याला यातली माहिती आहे किंवा अलिबाग विषयी अति प्रेम आहे किंवा काहीतरी करू शकतो अशा पद्धतीचे काय संकल्पना माझ्या समोर आली ती निश्चित आपण प्रामाणिकपणे करू। कारण सरकार देण्यासाठी आहे, मागितलं सगळं दिलं, पण आपण मागितलंच नाही तर मिळणार नाहीये। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।